पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे। त्यांच्यासोबत त्यांच्यासह एकूण 72 मंत्र्यांनी शपथ घेतली। यात बुलढाण्याच्या प्रतापराव जाधव यांना शिवसेनेच्या कोट्यातून स्वतंत्र पदभार राज्यमंत्रीपद देण्यात आले। त्यांनी आपल्या आयुष्य मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे। पाहूयात त्यांना आता कोणत्या सोयीसुविधा मिळणार आहेत। 10 जूनच्या सायंकाळी मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आलं। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजयश्री खेचून आणणाऱ्या प्रतापराव जाधव यांना शिवसेनेच्या कोट्यातून स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद देण्यात आलं। आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद अशा 2 मंत्रालयांचं कामकाज आता प्रतापराव जाधव सांभाळतील। मंत्री या नात्यानं त्यांना केंद्र सरकारतर्फे विविध सुविधा दिल्या जातील। यात पगार, निवास, सुरक्षा, प्रवास यासह फोन बिल, टपाल, संगणक चालक यासह विविध भत्तेही दिले जातील। पंतप्रधानांसह सर्वच कॅबिनेट स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि राज्यमंत्र्यांना या सुविधा मिळतात। सर्वांच्या तुलनेत पंतप्रधानांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळतात। त्याखालोखाल कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि राज्यमंत्र्यांचा क्रमांक लागतो। कॅबिनेट मंत्र्यांना 2,32,000 तर स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांना 2,31,000 इतकं वेतन मिळतं। राज्यमंत्र्यांना 2,30,600 रुपये इतकं वेतन मिळतं। तर खासदार प्रतापराव जाधव स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री असल्यानं त्यांना 3,31,000 इतकं वेतन मिळेल। याशिवाय Y+ दर्जाची सुरक्षाही मिळणार आहे।